आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी अनिल जाधव। तुम्ही बघताय आपला अग्रवन। आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनच्या भावात कालपासून सुधारणा दिसून आली आहे। यंदा अमेरिकेतील सोयाबीनची पेरणी कमी झाली, त्यामुळे उत्पादन कमी होणार आहे। तसंच सोयाबीनचा शिल्लक साठा देखील कमी आहे, तर दुसरीकडे सोयाबीनचा वापर मात्र वाढणार आहे। त्यामुळे असा अंदाज पुढे आल्यानंतर सोयाबीनच्या भावात कालपासून तब्बल 4.5% वाढ झाली आहे। इकडे देशातही सोयाबीनच्या भावाला आधार मिळतोय। देशात यंदा पेरणी कमी होताना दिसते, तर सध्या सोयातेल आणि सोयाबीनच्या भावात वाढ झालेली आहे। तसंच सोयाबीनचा शिल्लक साठा निचंकी पातळीवर पोहोचल्याचं सोपानं म्हटलंय। या सगळ्या घडामोडींमुळे देशात देखील सोयाबीनच्या बाजाराला आधार मिळालाय। आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातल्या बाजारात सध्या सोयाबीनसाठी पूरक घडामोडी घडतायत आणि त्याचाच आधार सोयाबीनच्या दराला मिळतोय असं अभ्यासकांचं म्हणणं आहे। आता USDAनं काल म्हणजेच मंगळवारी आपला ऑगस्ट महिन्याचा अहवाल प्रसिद्ध केलाय। या अहवालामध्ये USDAनं अमेरिकेतील पेरणी, उत्पादन तसंच सोयाबीनचा वापर याची माहिती दिली आहे। USDAनं म्हटलंय की सोयाबीनची पेरणी अमेरिकेमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल 62 लाख एकरनं कमी झाली आहे, म्हणजेच पेरणीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। जुलै आणि ऑगस्ट महिन्यांमध्ये जे काही अंदाजामधली तफावत आहे, म्हणजे पेरणीच्या अंदाजामधली तफावत आहे, ती 50 लाख एकरच्या दरम्यान आहे। आता पेरणी गेल्या वर्षीपेक्षा कमी झाली आहे, त्यामुळे उत्पादन देखील कमी होऊ शकतं असा अंदाज USDAनं व्यक्त केला आहे। सध्या तरी देशातली सरासरी उत्पादकता गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये काहीशी म्हणजे मोठ्या प्रमाणात कमी राहील असं सांगण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे उत्पादन केवळ 2% कमी होईल असा अंदाज USDAनं व्यक्त केला, म्हणजे उत्पादन 2% कमी होणार आहे। परंतु दुसरीकडे सोयाबीनचा वापर मात्र 4.5% वाढेल असा अंदाज USDAनं दिलाय। तसंच सोयाबीनचा शिल्लक साठा नव्या हंगामात कमीच राहणार आहे, त्यामुळे सोयाबीनचा एकूण पुरवठा देखील कमीच राहू शकतो असा अंदाज USDAनं व्यक्त केलाय। USDAचा अंदाज आल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसून आली आहे। सोयाबीनचे भाव कालपासून आजपर्यंत तब्बल 4.5% वाढले होते। काल सोयाबीनचा बाजारभाव हा $9.98 प्रति बुशेल्सहून वाढत आज $10.41 प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचलेला होता। सोयाबीन सोबतच सोयाबीनच्या भावात देखील सुधारणा दिसून आली होती। आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुधारणा दिसून आल्याचा फायदा किंवा याचा सपोर्ट आपल्या देशातल्या बाजाराला देखील मिळताना दिसून येतोय। आता आपल्या देशातल्या अंदाजाबाबत जर बोलायचं झालं तर सोपानं आज आपला ऑगस्ट महिन्याचा अंदाज प्रसिद्ध केलाय। सोपानं विशेषतः सोयाबीनचा जो काही शिल्लक साठा आहे, त्या शिल्लक साठ्याच्या अंदाजामध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आहे। आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जून मध्ये सोपानं असं म्हटलं होतं की देशातला सोयाबीनचा शिल्लक साठा हा जवळपास 7 लाख टनांच्या दरम्यान राहू शकतो, परंतु आज प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये हा शिल्लक साठा जवळपास 3.5 लाख टनांच्या दरम्यानच राहील असा अंदाज व्यक्त केलाय, म्हणजेच जवळपास अंदाजामध्ये निम्म्यानं कपात केली आहे। मग गेल्या वर्षी शिल्लक साठा किती होता, तर गेल्या वर्षी जवळपास 9 लाख टनांच्या दरम्यान सोयाबीनचा साठा शिल्लक होता, म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामातला शिल्लक साठा हा जवळपास 40% कमी राहणार आहे। आता शिल्लक साठा कमी असला तर नव्या हंगामात जो काही सोयाबीनचा पुरवठा राहील, तो पुरवठा नेमकं उत्पादन किती होतं त्यावरूनच जास्त प्रमाणात अवलंबून आहे, कारण शिल्लक साठा खूप कमी आहे। आता आपण बघितलं की 2 वर्षापूर्वी सोयाबीनचा शिल्लक साठा तब्बल 25 लाख टनांच्या दरम्यान होता, तो गेल्या वर्षी 9 लाख टनांपर्यंत आला आणि आता यंदा तो 3.5 लाख टनांच्या दरम्यान राहू शकतो असा अंदाज आहे। म्हणजेच आता बाजाराचं लक्ष लागून राहिलंय ते नव्या हंगामात नेमकं किती उत्पादन होतंय त्याकडे। आता नवीन हंगामात उत्पादन होण्यासाठी आधी आपल्याला पेरणी बघावं लागेल, तर देशातली सोयाबीनची पेरणी आतापर्यंत सरकारच्या आकडेवारीनुसार 5% कमी झाली आहे। नुकतंच 11 ऑगस्टला सरकारनं पेरणीचा अहवाल प्रसिद्ध केलाय। यामध्ये महाराष्ट्रासह जवळपास सगळ्याच सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात सोयाबीनचा पेरा कमी झालाय। आता सरकार जरी म्हणत असलं की सोयाबीनची पेरणी केवळ 5% कमी झाली, तर व्यापारी आणि उद्योजक किंवा उद्योगांच्या मते सोयाबीनची पेरणी किमान 10 ते 12% कमी राहू शकते। थोडक्यात काय, तर सरकारने जो काही आकडा दिला त्या आकड्याशी उद्योग यंदा देखील आपल्याला सहमत असल्याचं दिसून येत नाही। आता उद्योगांचा अंदाज जर खरा ठरला तर निश्चितच यंदा देशातलं उत्पादन आणि सोयाबीनचा पुरवठा देखील कमीच राहील, कारण शिल्लक साठा देखील कमी आहे। म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेत सोयाबीनचा शिल्लक साठा 40% दरम्यान कमी आहे। त्यामुळे आता बाजाराचं लक्ष आहे की नेमकं या पुढच्या 2 महिन्यांमध्ये, म्हणजे आता हे पूर्ण ऑगस्टचे राहिलेले दिवस आणि सप्टेंबर, पुढच्या 1.5-2 महिन्यांमध्ये नेमकं सोयाबीनसाठी वातावरण कसं राहतं। जर सप्टेंबरमध्ये पावसानं सोयाबीन पिकाचं नुकसान झालं तर निश्चितच देशातलं उत्पादन देखील कमी होऊ शकतं, परंतु जर समजा वातावरण पिकाला पोषक राहिलं तर मात्र सोयाबीनची उत्पादकता जेवढे आता अंदाज लावला जातो त्या प्रमाणात येऊ शकते। सोयाबीन पिकाची जर आपण आतापर्यंतची परिस्थिती पाहिली तर केवळ महाराष्ट्रच नाही तर मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल किंवा
तेलंगणा, कर्नाटक या राज्यांमध्ये देखील सोयाबीन पिकाला तसं पोषक वातावरण आतापर्यंत दिसून आलं नाही. अनेक भागांमध्ये पाऊस कमी आहे, अनेक भागांमध्ये पाऊस जास्त होतोय. काही ठिकाणी पावसाचा खंड किंवा पावसाने जास्त प्रमाणात ओढ दिल्यामुळं सोयाबीन पिकावर परिणाम दिसून येतोय. महाराष्ट्रामध्ये अशा बातम्या आपल्या सगळ्यांनी आतापर्यंत ऐकल्याच असतील. आता सोयाबीन उत्पादनाविषयी बाजारामध्ये चर्चा चालू आहे. एकतर उद्योगांचं म्हणणं आहे गेल्या वर्षीपेक्षा सोयाबीनचा पेरा किमान 10 ते 12% कमी झालाय. सरकारच्या अंदाजाशी उद्योग आणि व्यापारी सहमत दिसत नाहीये. त्यामुळे उत्पादन नेमकं किती होतं याचा आता या पुढच्या काळामध्ये आपल्याला बाजारावरती परिणाम होताना दिसून येईल. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ज्या काही घडामोडी घडतायत त्याचा परिणाम आपल्या बाजारावरती देखील होईल. तो सकारात्मक असेल, कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर दर वाढले तर आपल्या देखील सोयाबीन आणि सोयाबीनला चांगला दर मिळू शकतो. मग आता अमेरिकेमधल्या पेरणीनुसार किंवा अमेरिकेच्या पेरणीचे जे काही आकडे पुढे आले तर त्याचा आपल्यावर थेट परिणाम कसा होऊ शकतो. मग अमेरिकेतील बाजारात ज्या काही घडामोडी सुरू आहे त्याचा आपण अभ्यास करणं किंवा त्याकडे लक्ष ठेवणं काय गरजेचं आहे. कारण अमेरिकेच्या सोयाबीनचा हंगाम आपल्या सोयाबीनच्या हंगामाच्या 1 महिना आधी जवळपास सुरू होतो. अमेरिकेमध्ये सोयाबीनची काढणी ही सप्टेंबरमध्ये चालू होते, तर आपल्याकडे सोयाबीनची काढणी ऑक्टोबरमध्ये सुरू होत असते. म्हणजे आपल्या आधी अमेरिकेचं सोयाबीन बाजारामध्ये येत असतं. आता अमेरिकेच्या सोयाबीनशी आपल्या सोयाबीनला देखील स्पर्धा करावी लागते. त्यांचं जरी नॉन जीएम असलं ना आपलं नॉन जीएम असलं तरी देखील जीएम सोयाबीनचे दर किती आहेत, म्हणजे ते जर उदाहरणार्थ ते जर समजा $300 असतील तर त्याच्यावरती काहीसा प्रीमियम आपल्या नॉन जीएम सोयाबीनला मिळत असतो. पण जर अमेरिकेच्या सोयाबीनचे दर वाढून समजा उद्या 400 झाले किंवा 350 झाले तर त्यापेक्षा अधिक दर आपल्या सोयाबीनला मिळत असतात. त्यामुळं अमेरिकेच्या बाजारामध्ये नेमकं काय घडामोडी घडतात, तिथल्या सोयाबीनला काय रेट मिळतो, तिथल्या सोयाबीनला काय रेट मिळतो, त्यावर आपलं बारीक लक्ष आपल्याला ठेवावं लागतं. तसं जे काही निर्यातदार आहे त्या निर्यातदार आपल्या सोयाबीनला जो काही दर देत असतात ते निर्यातीसाठी काय दर आहे, देशातल्या बाजारात सोयाबीनला काय दर आहे त्यानुसार ठरवत असतात. त्यामुळं अमेरिकेच्या सोयाबीनला जो काही दर मिळतो त्याच्यावरती आपल्या सोयाबीनला जरी प्रीमियम मिळत असला तरी देखील आपल्याला त्या सोयाबीनला काय दर मिळणार आहे किंवा पुढच्या भविष्यामध्ये काय घडामोडी घडतात त्याकडे बारीक लक्ष ठेवून असावं लागणार आहे. तर या पुढच्या टप्प्यामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात, अमेरिकेच्या बाजारात काय घडामोडी घडतात, दर कसे वर खाली होत आहेत त्याची माहिती आम्ही तुम्हाला वेळोवेळी पोहोचतच राहू. आता आपल्या भागामध्ये सोयाबीन पिकाची नेमकी काय परिस्थिती आहे, यंदा उत्पादकता वाढण्याची शक्यता आहे की कमी होण्याची शक्यता आहे, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.